आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तेवढंच आपलं माणूस सुद्धा आपल्यामध्ये अडकलेला असतं. त्याचं अगदी बरोबर लक्ष असतं आपल्यावर. तुम्ही जेवढे सुखी आनंदी राहा तेवढ्याच त्या सुद्धा सुखी आनंदी राहणार. नाहीतर आपण गेल्यानंतर आपल्या माणसापासून आपण आनंदी राहण्याचा अधिकारच हिरावून घेतला. त्याचं केवढं मोठं गिल्ट येत असेल त्यांच्या आत्म्याला. नाही पण मी अशा पद्धतीने कधी विचार नाही केला मास्तर. काही नाही बाबा, मी सुद्धा स्वानुभवातनं हे सगळं सांगतोय, कारण मी या सगळ्यात गेलोय. हा पण एक गोष्ट मला जाणवली, तुम्हाला सांगतो. मी जेव्हा जेव्हा अपराधी भावनेत राहून माझा आनंद बाजूला सरायचो तेव्हा माझ्या मुली सुद्धा आनंदात नसायच्या. त्या सुद्धा कायम दुःखात राहायच्या. कारण त्यांना सतत असं वाटायचं की आपले बाबा अजून त्या दुःखातनं बाहेर पडले नाहीत, तर मग आपण आपला आनंद कसा काय साजरा करायचा असं त्यांना वाटायचं. काही नाही, हे सगळं ना फार विचित्र दुष्टचक्र आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर आपण आपल्या दुःखातनं बाहेर पडू ना, तेवढ्या लवकर आपल्या जवळची इतर माणसं सुद्धा त्या दुःखातनं बाहेर पडतात. माझ्या वृंदाला सुद्धा परोपरीने मग हेच सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. इकडे बघा, जशमिकाकडे बघा, बघा ना. नाही म्हणजे तिची आई गेल्याचं दुःख तिला सुद्धा झालं असणार, पण त्या दुःखापेक्षाही आज माझे बाबा परत आलेत. असे छान स्वच्छंदी आणि आनंदी होऊन नाचले ते, असं तिला केवढा आनंद झालाय बघा. कशी नसते बघा. हा तो अजिंक्य मांडलेकर खूप टेन्शन देतोय. त्याचं काहीतरी करायला पाहिजे. तो ज्या पद्धतीने ही केस लढतोय त्याने अजून खूप टेन्शन येतंय. मी अडकलो तर माझी नोकरी जाईल. बेईमानी आणि इमानदारी दोन्ही करत असताना भीती बाळगायची नाही सावंत. मला मान्य आहे अजिंक्य मांडलेकरचा बंदोबस्त आपल्याला करता येणार नाही, आणि त्याला काही झालं तो केस आपल्याच अंगावर शेकेल. मग करायचं काय? अजिंक्य मांडलेकरचा जीव ज्या बाहुलीत आहे ना, तिला कायमचं झोपवायचं. शमू, हे बाळा झोपली आहे. हा अजिंक्यराव, मी काय म्हणतो, झोपली आहे ती. मला वाटतं तुम्ही पण थांबा ना इथे. नाही मास्तर, उद्या शाळा आहे ना तिची, उगाच खाडा होईल. चल येऊ मी. पण नीट नीट सांभाळून जा. हो, अरे निघालात तुम्ही? उद्या शाळा आहे ना तिची, जातो मी. बरं, मी तिची बॅग आणते, थांबा तुम्ही. दबली दिवसभर खेळून खेळून. हो मग काय तर. पण मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो की अशा प्रकारची मस्करी आबासोबत करू नका. आकाश, अरे तुला पण माहितीये आम्ही हे सगळं फक्त आणि फक्त आभाला नात्याचं महत्व कळावं म्हणून केलं. मान्य आहे ना, हे मान्य आहे तुमचं इंटेन्शन चुकीचं नव्हतं, पण तुम्ही जो मार्ग स्वीकारलात ना हे सगळं करण्यासाठी तो चुकीचा होता. असंही तुम्हाला वाटतच होतं ना की आभाने कुणाच्या तरी प्रेमात पडावं. पडली ती प्रेमात. कसं आहे की गंमत गंमत म्हणून तुम्ही आभाला जो मेसेज करता, जे ऑडिओ पाठवता ना, ती गंमत आता आभासाठी गंमत राहिलेली नाहीये.
नातेसंबंधांची किंमत कळावी म्हणून हा प्रँक करत होता. मला सांगा, उद्या हा प्रँक ओपन झाला आणि नात्यांवरनं तिचा विश्वासच उडाला, मग काय कराल? आयुष्यात ती कुणाच्या तरी प्रेमात पडायला घाबरली, भीती वाटू लागली तिला प्रेमात पडण्याची, मग काय कराल? कसं आहे भाऊजी, कधी कधी अनोळखी माणसाचा आधार वाटून प्रेमात पडतो माणूस, आणि कधी कधी आधार देण्यायोग्य माणूस समोर असून सुद्धा ओळखता येत नाही एखाद्याला. थँक्यू. शमिका ठीक आहे ना? तू ठीक आहेस ना? हो हो. काय लिहिले त्यात? सर, वाडकरांची केस जिंकण्याच्या नादात एकुलत्या एक मुलीला कायमचा हरवून बसशील. वेळीच सावध हो मांडलेकर, नाहीतर तुझा माज आणि तुझा रेकॉर्ड दोघांचा चुराडा होईल. थांबा जरा. अहो नाही नाही, थांबायचं नाही. सूर्याची राहिली. 2 वेळ बाजूला 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 हो. लवकर. हाय ग. ना तू बाजूला मध्ये मध्ये काय आहे तुझं? ह्यांचं एकटं सुरू आहे आणि ए बाबा देवा, सावकाश थांबत नाही. कसली एवढी धावपळ कसली सुरू आहे? अरे धावपळ म्हणजे आता ही शमिका शाळेत घरी यायची वेळ झाली ना, ती आल्या आल्या तिला काहीतरी खायला लागतं ना. हो, अभ्यास करताना काहीतरी खाऊ लागतो, ती खाऊची तयारी चालली आहे. हो, आल्या आल्या म्हणे मला सगळं घरी आल्यावर रेडी पाहिजे, रेडी. हा हा. हो बाई, मग म्हणून मी सुद्धा रेडी होतीये. हा इंग्रजी भाषा आहे बाई, माणसाला रेडा रेडी करून सोडतात. हा, मग व्यायाम करते मी पण, तेवढ्यासाठी ताकद मिळवायला लागते बाई मला. तिच्या बरोबर धावावं पळावं लागतं ना ग. मग कंबर दुखते, गुडघे दुखतात, म्हणून मी पण रेडी होतीये, रेडी. काय ग बाई, तुला आली आली आली. अरे बाबा, आज एवढी मज्जा आली माहितीये, समीर अंकलने. अगं हळू. शमिका, काय? सॉरी, तुम्हाला माहितीये आज मला 3 जण किडनॅप करायला आले होते. काय? हो, 2 जणांनी तर मला एकदम घट्ट पकडलेलं. मी तर खूप घाबरलेली. समीर अंकलने त्या गाडीचा पाठलाग केला आणि अशी एंट्री मारली. एक तर गुंड समीर अंकलच्या अंगावरच आला होता, पण समीर अंकलने काही मार नाही खाल्ला. त्यांना उलट असं मारलं. मग दुसरा आला, समीर अंकलने त्याला असं
असं मारलं. मग तिसरा आला, त्याला पण असं मारलं. आणि एक तर गुंड स्टिक घेऊन समीर अंकलला मारायला पण गेला. मी खूप घाबरले होते, पण नंतर समीर अंकलनी त्यांना असं मारलं. मी तर उलट त्यांना अजून बोलत होते, कम ऑन समीर अंकल, यू कॅन डू इट, अजून मारा. त्यांनी अजून ढिशूम केलं. ते तिघ तर रडायलाच आले होते. आणि मग त्याच्यानंतर समीर अंकलनी त्यांना एवढं मारलं की मी तर थकूनच गेले ते बघून. आणि मग त्याच्यानंतर समीर अंकलने त्यांना शेंगाच्या गाडीवर टाकल्या आणि असं केलं. दुसऱ्या गुंडाला त्यांनी भेळच्या गाडीवर आपटून दिलं. त्यांची तर एवढी वाट लागलेली की ते तर रडायलाच लागले होते. बर, मी तर फार एन्जॉय करत होती आणि मी म्हणत होती अजून बारा. पण एवढी मज्जा आली ना मला. आणि मग ती गुंड घाबरून पळून गेली. होय. हो, समीर अंकल तर ऍक्शन हिरोच आहेत. ताई, आपण सेल्फी काढूया ना. ये ना इथे, ये लवकर ये लवकर. ताई, काय ग, काय झालं? कुठे काय? मग तू हसत का नाहीयेस? कसलं टेन्शन आलंय का? आकाश आणि तू भांडलात का? अगं नाही, असं काही नाहीये खरंच. मग वृंदाताईचं टेन्शन आलंय का तुला? ताई, अगं तू नको टेन्शन घेऊस. अजिंक्य सर आहेत ना, ते सगळं ठीक करतील. तू आता मूड ठीक कर, आपण सेल्फी घेऊया छानसा. हा, ये. हाय आभा, ऐश्वर्या, कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मस्त. ठरलं बरं का माझं लग्न येत्या 22 तारखेला. ठीक आहे पत्रिका. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. कमाल न्यूज आहे ही. आपल्या बॅचच्या बहुतेक जणी, खास करून सगळा ग्रुप येणाऱ्या लग्नाला कन्फर्म. सो तू सुद्धा यायचंयस. हळदी संगीत सगळं अगदी जोमात असणार आहे. अरे प्रश्न आहे का, मी नक्की येणार आहे. धमाल करूया नक्कीच. आता माझं झाल्यावर ग्रुप मधली तू लास्ट आहेस हा आभा. तुझ्या हळदीला संगीतला खूप धमाल करायची आहे आम्हाला. तू कधी करतेस लग्न? बघू. चला, म्हणजे प्रगती आहे. मागे एकदा लग्नाचा विषय काढला होता, तेव्हा म्हणाली होतीस मला कधीच लग्न करायचं नाहीये म्हणून. मला माझ्या वडिलांसोबतच कायम राहायचंय. आणि आता बघू म्हणतेस, म्हणजे थोडं पॉझिटिव्ह दिसतंय. काय ग, कोणीतरी भेटलंय असं दिसतंय? अगं नाही अगं, कसली गोड लाजतीयस अगं. तुम्हाला माहितीये, समीर अंकल ते एकदम ऍक्शन हिरो आहेत. जसे मूवी मध्ये दाखवतात तसे. होय. ते म्हणतात ना, श्रुतीचाच विजय असतो. तसं समीर अंकल पण जिंकला. बर, तुम्हाला माहितीये का, आमची शमिका सुद्धा अशी जिंकणार आहे.
हा सगळा अभ्यास पूर्ण करून. हा चल चल हे घ्या हा. आणि अजिंक्य सर ज्या त्वेषाने वृंदाताईसाठी लढतायत ते बघता मी तुमची सतत काळजी करत राहणं मला अगदी कोतेपणासारखं वाटायला लागलंय. असं का म्हणतेस? समीर थांब बाबा, मला माझं मन मोकळं करू द्या. हे बघा समीर, मला तुमच्याविषयी काळजी प्रेम सगळं आहे. आता कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आहे माझी. राणाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्यापैकी कोणालाही जीव गमवावा लागला तरी चालेल. रवी, हो समीर, उद्या जर अशी वेळ आली की मला 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 तुम्हाला गमवावं लागलं तरी मी मागे पुढे बघणार नाही. राणाला न्याय मिळवून देत, कारण ते जास्त महत्वाचं आहे. वृंदाताई जेव्हा तुरुंगात होती तेव्हा बर्फीचं रडणं, ती परत आल्यानंतर तिने बर्फीला घेऊन रडणं, नाही बघवलं मला, नाही बघवलं. मला अजिंक्य सरांची न्याय मिळवून द्यायची जिद्द कळतेय. सत्यशीलने केलेल्या आरोपांचा बाबांना होणारा त्रास कळतोय. मला कळतंय, सगळं कळतंय. पण एक सांगू समीर, उद्या जर त्या सगळ्यात मला काही झालं तर तुम्ही सुद्धा त्याची तयारी ठेवा. माझी तयारी आहे. राणाला न्याय मिळवून देण्यासाठी जीव गेला तरी चालेल, पण आता मागे नाही हटायचं. राणासाठी, वृंदासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं. काय बोलू मी? तुम्हा दोघांची माफी मागण्याची पात्रता नाही राहिली माझी. समीर, कायम चुकीचं समजत आले तुला. सतत राग केला तुझा, आणि आज तू माझ्या नवऱ्याला न्याय मिळावा म्हणून स्वतःचा जीव सुद्धा द्यायला तयार झालास. नाही ओळखू शकले तू. जमलं तर माफ कर मला. वृंदा, तू हात नको जोडू दे. आपल्या माणसांसमोर कोणी हात जोडतं का? आई, तू नको माफी मागूस, त्याची काही गरज नाहीये. आणि हा लढा फक्त तुझ्या नवऱ्यासाठी नाहीये, आपल्या राणासाठी आहे. तेच तर, तुम्ही काय मला आपलंच मानत आलं, पण माझ्याच डोळ्यावर पट्टी होती. सुडाची भावना इतकी होती की काय बरोबर काय चूक काही कळत नव्हतं. खूप चुकीचं समजत आले तुला.
तुला पण खूप दुखावलं ग मी. माफ कर मला, दोघे माफ कर. ताई नको हात जोडूस, त्याची काही गरज नाहीये. खूप चुकीचं वागले तुम्हा दोघांची. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. वृंदा, तू बोललीस ना तुझा विश्वास आहे, मग खरंच काही होणार नाही. चल तू. ताई अगं आम्ही आहोत सगळे तुझ्यासोबत. नको काळजी करूस का तू. माझा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत. हो बाई. फक्त डोकं शांत ठेवायचं, कळलं ना. येणार तू घरी, परत येणार ग. बरं पिशी, काळजी घे. हो. येतो. त्र्यंबकेश्वरा, आशीर्वाद असू दे तिच्या पाठीशी बाबा. कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी. मायलॉर्ड, या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन करत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांविषयी मी आधीच संशय व्यक्त केला होता. मी विनंती करतो, मला त्यांची पुन्हा चौकशी करण्यासाठी परवानगी मिळाली. परवानगी. इंस्पेक्टर प्रवीण सावंत हाजिर हो. गीतेवर हात ठेवून तुम्ही शपथ घ्या की जे काही सांगाल ते खरं सांगाल, खोटं सांगणार नाही. मी जे काही सांगेन खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. इन्स्पेक्टर प्रवीण सावंत, मला सांगा, सत्यशील अमृतकर यांना तुम्ही या केसच्या आधीपासूनच ओळखताय ना? नाही. ते पंचवटीचे नारायण आत्रे, त्यांना ओळखत असाल नाही तुम्ही? नारायण आत्रे? ते नाही का त्या चौकात पुढे राहतात पंचवटीमध्ये? हे नाव मी कधी ऐकलेलं नाही, म्हणजे याच्या आधी तर कधीच नाही. मग आधी एक महत्वाचं काम करा तुम्ही. सगळ्यात आधी त्यांच्या घरी जा आणि एक छान मस्तपैकी चहा पानाचा कार्यक्रम करा. का? ज्यांना मी ओळखत नाही त्यांच्या घरी जाऊन मी चहा पाणी कशाला घेऊ? चहा पाणी घेण्याकरता एखाद्या व्यक्तीला आपण ओळखलंच पाहिजे असा काही नियम नाही आहे. म्हणजे आमच्याकडे एक सीसीटीव्हीचं फुटेज आलंय. त्यामध्ये तुम्ही
सत्यशील अमृतकर यांच्या घरी जाता येताना दिसताय. तुम्ही म्हणालात ना तुम्ही त्यांना ओळखत नाही. मग हो, जायचो त्यांच्या घरी. सत्यशीलला शोधायसाठी. ते घरी आलेत की नाही हे बघणं गरजेचं होतं. आणि तुम्ही त्यांना फोन पण करायचा. हो, केला होता फोन. पण जेव्हा फोन करायचो तेव्हा दुसरंच कोणीतरी बोलायचं, त्यामुळे आम्ही फोन ट्रॅक केला होता. अच्छा. पण तेव्हा फोन स्विच ऑफ दाखवायचा. त्यामुळे आम्ही सत्यशील अमृतकर यांच्या घरच्या फोनवर फोन केला होता. ठीक आहे, थँक्यू. येऊ शकता तुम्ही. माय लॉर्ड, सत्यशील अमृतकर यांच्या घरासमोर एक हॉटेल आहे. त्या हॉटेलच्या मालकाला इथे बोलवण्याची मला परवानगी मिळावी. परवानगी आहे. गीतेवर हात ठेवून शपथ घ्या, जे काही सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. जे काही सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. नमस्कार. नमस्कार. तुमचं हॉटेल यांच्या घरासमोर आहे? म्हणजे एक्झॅक्टली समोर नाहीये, थोडस बाजूला. नाही, हरकत नाही ना. मला सांगा, यांच्या घरून तुमच्या हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा जेवणाची ऑर्डर यायची? हो, आल्यात. किती माणसांची ऑर्डर यायची? साधारण 3-4 माणसांची ऑर्डर यायची. तीन चार माणसांची ऑर्डर यायची. हो. थँक्यू. येऊ शकता तुम्ही. थँक्यू. माय लॉर्ड, सत्यशील अमृतकर यांच्या घरी एक नोकर काम करतात. ते आज इथे कोर्टात उपस्थित आहेत. त्यांना इथे बोलवण्याची परवानगी मला मिळावी. परवानगी आहे. The court is adjourned for the day. काय वृंदा, सांगितलं होतं ना तुझी आबरू वेशीवर टांगीन म्हणून. घडलं ना कसं? सगळ्यात महत्वाचं तुझा थेरडा बाप. त्याला तो आबरू म्हणजे खूपच महत्वाची होती. आता या तुझ्या अशा वागण्यामुळे तो जो बाप आहे त्याची पण अब्रू मी वेचतोय. तो तिरडा बाप आहे ना, तो मला असा तिकडे फाशीवर लटकलेला.
नवीन इयरिंग्स दे ना, हे ऑक्सिडाइजच्या यावर मॅच नाही होत आहेत. बरं एक काम कर, त्या बॉक्स मध्ये सगळे इयरिंग्स ठेवलेत, तुला आवडतील ते घे. हा घेते. आभा, काय ग आज कॉलेजमध्ये तुमच्या गॅदरिंग वगैरे आहे का? नाही ग, आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटतोय आज. म्हणजे आधी मी क्लासला येईन, तिथून जाईन त्यांना भेटायला. मग छान गप्पा मारू, कुठेतरी फिरू, एखादी मूवी वगैरे बघू. अरे देवा, मी आज हिला सगळं भेटून सांगणार आणि मग तिचा हिरमोड होणार. आता काय करू मी? ताई, हा, हे कसे दिसतात? थँक्यू. बोला. हा आकाश, ऐक ना, आता तू सांगशील तर ऐकेन ना. एक प्रॉब्लेम झालाय. आता काय झालंय? आभा खूप खुश आहे. मुक्ता, हा प्रॉब्लेम आहे? अरे तसं नाही, ते ठरलंय ना की मी तिला भेटून सगळं सांगणार आहे, खरं काय ते या प्रँक बद्दल सांगणार आहे. हो, ठरलंय आपलं. मग पण तिचा उत्साह बघून मला धीरच होत नाहीये. असं कसं होत नाहीये? काही झालं तरी तुला तिला सांगावंच लागणार आहे मुक्ता. आता धीर सोडून चालणार नाही. जे ठरलंय ते करावंच लागणार. हा. अरे पण ताई, काय हवंय तुम्हाला? स्वीट सिप हवंय का? एक मिनिट मुक्ता, ते कस्टमर आलेत जरा, मी कामात आहे, मी नंतर करतो तुला कॉल. बाकी तू हा ठरल्याप्रमाणे. ओके, बाय 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 बाय. आकाश आकाश ऐक. आभा इथे खूप उत्साहात आहे ग. तिला सगळं खरं सांगून तिचं मन मोडवत नाहीये माझ्याने. तिला सगळं खरं कसं सांगू मी? ऐक ना, तू येणार आहेस का इकडे? बरी आहेस ना मुक्ता? कसं शक्य आहे ते? आज कोर्टात जे काय झालं ना ते बघता मी ताईसोबत थांबणंच योग्य आहे. काय ग, काय झालं कोर्टात? तू संध्याकाळी ये, मी तुला सांगते. ओके, पण मग आभा तिला? ती पण घरी आली की तिला सांगेन. बरं ठीक आहे, ठेवते. काय करते? कोण रे? हा, इथे बघ. काय झालं? कोणीतरी आहे तिथे, कोणीतरी आहे तिकडे आतमध्ये का? हो, तिकडे तिकडे. कोण आहे आतमध्ये? म्हणजे आधी आवाज आला नुसता, मग मी डोकून बघायला गेले तर एकदम अंगावर आलं बाई. कुणी नसेल, शमिका असेल. तीच खोड्या काढते ना, तीच असेल. हा, हो का? सगळे इथे असे का जमलेत? काय झालं? काय झालं? तूच खोडी काढलीस ना आजीची? खरं सांगा शमिका. एक मिनिट, शमिकाने खोडी काढली म्हणजे? आम्ही तर आत्ताच येतोय. थँक्यू समीर अंकल, तू हे बोललास, नाहीतर दादा माझ्यावरच ओरडला असता. कोणीतरी असणार म्हणजे तिकडे. मी म्हटलं ना. पण तू खोडी नाही काढलीस, मग कोण होतं? ते चला आपण बघूया. तुझं आहे ना मी. या मला दाखवा, कुठे होतं? थांब. इकडे इथे? हा, मी असं डोकवलं ना, असं डोकवलं एकदम अंग. बरं ठीक आहे, थांबा एक मिनिट. हा, मग हळू. अहो नाही, कोणी नाहीये इकडे. नाही, रेड बघ. नाही हो, बघितलं ना, नाहीये का इथे? नाहीये कोणी. इकडे बघ, इकडे गेले का?
कोणी आहे का? कोण आहे? अहो नाही, मी फक्त बघते. कोणी आहे का? नाहीये. तुम्हाला भास झाला असणार सासूबाई. नाही अगं. अहो आता मग नाहीये कोणीच. तुम्ही चला कोणी तुम्हाला भास झाला असणार. चला. अगं असं कसं, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. नाही, मी म्हंटल ना बाई कोणीतरी होतं बाई. नाही आता बघितलं ना आपण. नाही, नाहीये कोणी. खरंच सांगते एकदम अहो, असं आता अंगावर बघितलंय. टमी कान पिळतं तुझा. एक मिनिट, काय चाललंय? एक मिनिट, पडशील का? पडशील. काय करायचं या मुलीचं ना काही कळतच नाही. पण जे आपल्याला जमलं नाही ते तुमच्या शमिकाने करून दाखवलं की नाही. म्हणजे म्हणजे वृंदाच्या चेहऱ्यावर हसू आणलं की नाही तिने. खरंच एक विलक्षण गुण आहे तुमच्या शमिकामध्ये. दुःखाला हे असं पळवून लावते बघा ती. खरंच ज्या घरात ती असेल ना त्या घरात दुःख टिकूच शकणार नाही का? आभा, काय ग, काय झालं? मूड ठीक दिसत नाहीये तुझा. काही नाही. आभा ग, काय झालं सांग ना. काही नाही. माझी मैत्रीण भेटायला येते सांगून आलीच नाही भेटायला. याला काय अर्थ आहे? भेटायला यायचंच नव्हतं तर मला तरी कशाला बोलवायचं ना. माझा सगळा वेळ फुकट गेला. जाताना एवढी छान तयार होऊन गेले, तेही सगळं फुकट गेलं. आभा, काय आभा? हे असं कसं वागणं ग ताई? म्हणून कोणावर ना विश्वास ठेवायचा वाटत नाही. आणि माझं ठरलंय, ह्या पुढे मी कोणावरही विश्वास दाखवणार नाहीये. ताई, तुला काय झालं? मला नाही. कुठे काय? अगं मग तुझा चेहरा का पडलाय? अगं ते कोर्टात काहीतरी घडलं. म्हणजे जे घडू नये ते घडलंय. म्हणजे काय झालंय कोर्टात? जी क्लिप दाखवली गेली ती नक्कीच खोटी आहे. आजकाल काही करता येतं. टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स झाली आहे. आई, किडे पडो त्या सत्यशीलला. वृंदाच्या आबरूवरती घाला घालतो बाई. हा, नरकात सुद्धा जागा मिळायची नाही त्याला. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. बघ, अंगाई गायले आणि झोपली ना ती पटकन. मी तुला पण शिकवेल अंगाई. सॉलिड आहे. माझी मम्मा पण गायची. मला शिकवण्यापेक्षा माझ्यासाठीच कोणीतरी अंगाई गावी असं वाटतं मला. काय झालं वृत्ताती? झोप नाही येत आहे? हा, माझा डॅडा वाटतो